जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधीची वाट पाहत असाल तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमची 22वी हप्ता कधी येणार आणि त्यात किती रुपये येणार आहेत। देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची 22वी हप्ता येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। या योजनेत पात्र जमीनदार शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते। पीएम किसान योजना या योजनेअंतर्गत मिळणारी ही रक्कम शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करते। तरीही कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने अजून 22वी हप्ता देण्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही। पण अनेक रिपोर्ट्सनुसार पुढील 2,000 रुपयांची हप्ता फेब्रुवारी ते मार्च 2026 दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते। योजनेची 21वी हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी दिली गेली होती। आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणासाठी ही योजना पात्र आहे। सर्व छोटे आणि सीमांत शेतकरी कुटुंबे ज्यांच्याकडे शेतीसाठी जमीन आहे ते पात्र आहेत। या योजनेस पात्र आहेत शेतकऱ्यांच्या नावावर शेताचं नोंदणी असणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांकडे वैध आधार कार्ड असावं आणि KYC पूर्ण झाली पाहिजे। आता प्रश्न असा येतो की KYC खरंच गरजेचे आहे का? हो, सध्या सरकारनं सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी KYC म्हणजे नो युअर कस्टमर पूर्ण करणं बंधनकारक केलं आहे। ही एक सरकारी प्रक्रिया आहे ज्यामुळे खात्री होते की योजना खरी आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि कुठलीही गडबड किंवा पुनरावृत्ती होणार नाही। जे शेतकरी KYC पूर्ण करणार नाहीत त्यांची हप्त्यात उशीर होऊ शकतो किंवा पैसे थांबवू शकतात। प्रश्न असा आहे की आता KYC कशी करायची? तर शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन KYC करू शकतात। त्यांना आपला आधार नंबर टाकावा लागेल। नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकल्यानंतर पडताळणी पूर्ण होईल आणि KYC यशस्वी समजली जाईल। जे शेतकरी OTPने ऑनलाईन KYC पूर्ण करू शकत नाहीत ते त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर CSC वर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने KYC करू शकतात। त्याचप्रमाणे 22वी हप्त्याची स्थिती ऑनलाईन कशी तपासायची हा प्रश्नही आहे। तर पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट www.pmkan.gov.in ला भेट द्या। फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा आणि बेनिफिशरी स्टेटस हा पर्याय निवडा। आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबरसारखी आवश्यक माहिती तिथे भरावी लागेल। पोर्टलवर तुमच्या किस्तांची संपूर्ण माहिती दिसेल, जसं की मिळालेल्या किती, बाकी किती आणि शेवटचा पेमेंट तारीख। शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं की वेळेत KYC आणि इतर गरजेच्या प्रक्रियांची पूर्तता करा, म्हणजे 22वी किस्त सहज मिळू शकेल। ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हे खूपच गरजेचं आहे आणि तुमच्याशी जोडलेले लोकांसाठीही ते अगदी आवश्यक आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील कळेल की शेवटचा 22वा हप्ता पीएम किसान योजनेत कधी येणार आहे। आणि जर कुणाचं KYC झालेलं नसेल तर ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसं करायचं तेही समजेल। KYC करणं आवश्यक आहे, कारण KYC नसेल तर तुमच्या खात्यात 22वा हप्ता वेळेवर किंवा कधीच जमा होणार नाही। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।